ITI प्रवेश 2024 ITI प्रवेश इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन भरला, संस्थेत जाऊन कन्फर्मेशन केले, संस्थानिहाय ऑप्शन भरले, प्राथमिक यादी जाहीर झाली, आपणास SMS ही प्राप्त झाला असेल, काही त्रुटी असल्यास आपण दुरुस्तीही केली आहे. ITI प्रवेशाची प्रथम फेरी दिनांक 15 जुलै 2024 रोजी असून त्यासाठी अलॉटमेंट यादी जाहीर होणार. त्यासाठी आपण काय करावे? ज्या उमेदवारांना अलॉटमेंट झाले आहे असा मेसेज आला त्यांनी संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा. SMS आला नसल्यास वेबसाईटवर कॅन्डिडेट लॉगिंगमध्ये जाऊन खात्री करून घ्यावी. तसेच संस्थेतही ट्रेडनिहाय प्रवेश याद्या फलकावर लावण्यात येतात. प्रवेश निश्चित झाला नसल्यास आपण दुसऱ्या प्रवेश फेरीची वाट पाहावी. वाटल्यास आपण ऑप्शन बदल करू शकतात. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रवेश हे दिनांक 15 जुलै 2024 सकाळी 9 वाजता ते दिनांक 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष संस्थेत जाऊन कागदपत्र, फी इत्यादीसह प्रवेश घ्यावा. ज्या उमेदवारांचा प्रवेश झाला नाही त्यांनी वरील कालावधीत संस्थानिहाय ट्रेड ऑप्शन बदल करू शकतात. प्रवेशाला जाताना पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार, जसे की ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्ज, इयत्ता 10वीचे गुणपत्रक, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, 2 फोटो, आधार कार्ड, प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी रोख रक्कम, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय खेळाचे प्रमाणपत्र असल्यास मूळ व झेरॉक्स, इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा असल्यास, तसेच दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र, मूळ व झेरॉक्स इत्यादी. प्रथम फेरीसाठी महत्त्वाचे, उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना विकल्प 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. प्रवेशासाठी विशेष सूचना, जसे की ऑनलाईन प्रवेश भरताना स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल ID द्यावा. तसेच प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत मोबाईल नंबर बदल करू नये. प्रवेशावेळी इयत्ता 10वीच्या गुणपत्रकाची मूळ प्रत व शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत संस्थेत जमा करून घेतली जाते. त्यामुळे पुरेशा झेरॉक्स प्रती स्वतःकडे काढून ठेवाव्यात. तसेच आपला नंबर लागला नसल्यास दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी वाट पाहावी किंवा संस्थानिहाय ट्रेड ऑप्शन आपण बदल करू शकतात. ITI प्रवेशाचे संक्षिप्त वेळापत्रक आपणास माहितीसाठी, तसेच आपला प्रवेश निश्चित होत नाही तोवर संकेतस्थळाला भेट देणे, ऑनलाईन नवीन सूचना पाहणे, माहिती घेणे, विकल्प बदलणे इत्यादीसाठी अपडेट राहावे. AGM ITI यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मागील माहितीचे व्हिडिओ पहा. पुढील येणारे प्रवेश अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आपला प्रवेश होण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.